नागपंचमी आहे ना, तर त्यासाठी आपल्याला ज्वारीच्या लाह्या लागतात. तर त्याच आपण आज घरी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात तयार होतात. चला, सगळ्यात आधी त्यांना पाणी गरम करायला ठेवायचं. आता याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचं. पाणी गरम झालं ना की 1 वाटी ज्वारी घेतली मी, ह्याच्यात घालायची. पाण्याला थोडीशी उकळी फुटून द्यायची. चांगली उकळी फुटली तर गॅस बंद करायचा आणि हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तर 10 मिनिटात झालेलं आहे बरं का. आता ही ज्वारी आहे ना आपण गाळून घेऊया अशा चाळणीने. तर अशा ज्वारीच्या लाह्या मी पहिल्यांदाच बनवते. तर बघूयात आपण कशा होत्या ते. सुती कापड अंथरायचं आणि त्याच्यावरती ज्वारी अशी पसरायची व्यवस्थित फॅनच्या हवेखाली. तर उन्हामध्ये वाळवायची नाही हा. तर अशी व्यवस्थित पसरून आहे ना रात्रभर अशी फॅनच्या हवेखाली सुकत ठेवायची. तर आपली ज्वारी आहे ना चांगली सुकलेली आहे बघा. हे बघा, वाटीभर ज्वारी आहे, आपण त्याच्यात लाह्या करणार आहोत. तर माझ्याकडे ना अशी जाड कढई आहे. जर पातळ कढई असेल ना तर शक्यतो मिठावरती भाजायच्या, म्हणजे ते करपणार नाहीत किंवा व्यवस्थित फुटल्या जातात. आता माझ्याकडे जाड कढई आहे ना, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट मी भाजणार आहे. मीडियम चांगली कढई तापवून द्यायची, त्याच्यानंतर आपण सोडू. तर ज्वारी बघा चांगली सुकलेली आहे. आता कढई चांगली तापू द्यायची आधी. कढई व्यवस्थित तापू द्या, मीडियम करून घ्यायचा आणि ह्या ज्वारी आहे ना ह्याच्यावरती सोडायची. या बरं, हे बघा अशी थोडी थोडीच टाकून घ्यायची सुरुवातीला, पाहायचं. तर ज्वारीला एकदम जास्त नाही टाकायची, एकदम थोडी थोडी टाकायची. त्यामुळे काय होतं, त्याला उडायला अशी जागा मिळते. बघा किती छान फुलतायत. तर आपल्या लाह्या ना रेडी झालेल्या आहेत बघा, किती छान फुलल्यात. तर बघा ना पहिल्याच प्रयत्नात किती छान लाह्या फुलल्यात. तर कसं वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा. तर लाह्या तर माझ्या बनवून झालेल्या आहेत. त्यानंतर ना मी पूजेचं ताट तयार करते, कारण ना आज भावाचा उपवास आहे आणि वारुळाची पूजा करण्यासाठी मला मंदिरात जायचंय. तर असं छान प्रकारे ताट रेडी केलेलं, हळदी कुंकू, लाह्या, दूध, गुळशेंगदाण्याचा प्रसाद वगैरे. तर ताट रेडी आहे. चला आता मी माझा आवरायला घेते. तर ना सिंपल असं रेडी होऊन मी मंदिरात जाण्यासाठी निघाले. तर सगळ्यात आधी आम्ही नागोबाच्या मंदिरामध्ये गेलो. तिथे ना आमच्या इकडे अशी 5 दगडं घेतात, त्याची पूजा करतात. स्वच्छ धुवून त्याच्यावरती हळदी कुंकू, वाहू, दूध वगैरे ठेवून ना पूजा केली जाते. इथली पूजा वगैरे आवरली आणि त्यानंतर ना हरणेश्वराच्या मंदिरात गेलो. तर मंदिरात वगैरे आलं ना की मनाला किती छान वाटतं ना, प्रसन्न वाटतं. आमच्या इथलं मंदिर तर ना खूप छान आहे, एकदम शांतता असते इकडं. पूजा वगैरे आवरली आणि त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर तुम्हाला ना या दोऱ्याबद्दल सांगते. आपण वारुळाची पूजा करतो ना, तिथं या दोऱ्याची पण पूजा केली जाते. ज्या मुली असतात ना त्या गळ्यात घालतात आणि त्या लग्न झालेल्या ज्या बायका असतात ना ते मंगळसूत्राला असं गाठ बांधली जाते बघा. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उपवास सोडतो ना, म्हणजे नागपंचमी दिवशी, त्या दिवशी हा काढला जातो. तर तुमच्याकडे आहे का अशी पद्धत, ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. असं म्हणतात. तर आजचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.